नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. उंबरठा आणि ती या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणात आपण डोकावणार आहोत. म्हणजे स्वराच्या लग्नानंतरच्या आयुष्यात त्या अगदी पहिल्या क्षणांमध्ये काय घडतं जेव्हा ती एका नवीन घरात पाऊल ठेवते. नवीन नाती आणि अपेक्षांचं ओझं तिच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं. चला तर मग जाणून घेऊया. कथेची सुरुवातच इतक्या जबरदस्त वाक्याने होते. आणि खरं तर हे फक्त एक वाक्य नाहीये. हे म्हणजे एका नवीन आयुष्याच्या दारात उभे असलेल्या स्त्रीच्या मनात जे काही वादळ सुरू आहे ना, त्याचं प्रतिबिंब आहे. तिला भीती दाराच्या चौकटीची नाहीये, तर त्या पलीकडच्या अपेक्षांच्या डोंगराची वाटतेय. तर हा जो उंबरठा आहे ना, तो फक्त एका घराचा नाहीये. तो आहे स्वप्न आणि वास्तवामधला. एका बाजूला तिची स्वप्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक कठोर वास्तव उभा आहे. आता इथे बघा, स्वराची दोन जगं समोरासमोर उभी आहेत. एका बाजूला आहे तिचं माहेर, जिथे हसण्या-रडण्यावर बंधनं नव्हती, जिथे कोडिंगची स्वप्न होती, स्वतःची एक ओळख होती. आणि दुसऱ्या बाजूला सासर, जिथे प्रत्येक शब्द विचार करून बोलायचा आहे. तिची ओळख आता अपेक्षांमध्ये बदलणार होती आणि स्वातंत्र्याची जागा जबाबदारी घेणार होती. केवढा मोठा फरक आहे, नाही का? आणि मग येतो तो क्षण, स्वराची तिच्या सासूबाईंशी होणारी पहिली भेट, साताऱ्यातलं तिचं नवीन घर आणि तिथले न बोललेले नियम. हाच तो क्षण आहे जो कथेला एक वेगळंच वळण देतो. आता सासूबाईंचे हे शब्द ऐका. यात कुठेही द्वेष नाहीये, पण एक परंपरेचा भार आहे. आणि हेच शब्द नकळतपणे एका वैचारिक संघर्षाची सुरुवात करतात. त्यांच्यासाठी जे घराचा मान आणि नियम आहेत, ते स्वरासाठी तिच्या स्वातंत्र्यावरची बंधनं आहेत. अशावेळी स्वरा कोणाकडे बघणार? अर्थातच राजकडे, मदतीसाठी. पण तो काय करतो? तो शांतपणे दुसरीकडे बघतो, कारण तो अडकलाय. आईचा मान की पत्नीची भावना? आणि राजच्या या शांततेतच स्वराच्या एकटेपणाची खरी सुरुवात होते. ओके, तर आता येऊया त्या एका महत्त्वाच्या प्रसंगाकडे, जिथे एक साधी वस्तू म्हणजे एक लॅपटॉप स्वराच्या प्रोफेशनल आयडेंटिटीचं प्रतीक बनतो. हा संवाद तिच्या संघर्षाची पहिली ठिणगी आहे, असं म्हणायला हरकत नाही. राजचं हे वाक्य बघा. आईला समजलं तर लोक काय म्हणतील, यातून त्याची भीती स्पष्ट दिसते. त्याला हा वादच नकोय. पत्नीच्या करिअरपेक्षा, तिच्या ओळखीपेक्षा त्याला लोक काय म्हणतील आणि आईच्या भावनांची जास्त काळजी आहे. पण यावर स्वराचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ती शांतपणे पण अगदी ठामपणे म्हणते, राज, हा लॅपटॉप फक्त प्लास्टिक नाहीये, ही माझी ओळख आहे. मी माझी स्वप्न माहेरी सोडून आलेली नाहीये. वा, हे आहे तिचं स्वतःसाठी उचललेलं पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल. मग अशा परिस्थितीत काय करायचं? हे प्रकरण आपल्याला काही गोष्टी शिकवतं. पहिली गोष्ट, आपली ओळख कधीच विसरू नका. दुसरी, वादावादी करण्यापेक्षा आपल्या कृतीतून स्वतःला सिद्ध करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, पहिल्या दिवसापासून शांतपणे आपल्या वैयक्तिक स्पेसच्या सीमा आखा. तर या सगळ्या संघर्षाच्या वातावरणात स्वराला बळ कुठून मिळतं? तिच्या आईकडून, ललिताकडून. तिच्या आईने लिहिलेलं एक पत्र, जे तिच्यासाठी फक्त शब्द नाहीत, तर एक मार्गदर्शक आहे. त्या पत्रातला हा एक छोटासा भाग बघा. सासरच्यांना प्रेमानं जिंक, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घर उभं करताना स्वतःचं आकाश विसरायचं नसतं. हे वाक्य तर जणू या पूर्ण प्रकरणाचं सार आहे. इतकं सुंदर. तर ही झाली स्वराची गोष्ट. पण ही कथा फक्त तिची नाही आहे. ती आपल्यालाही विचार करायला लावते. म्हणून आता काही प्रश्न जे आपण स्वतःला विचारू शकतो. जरा आठवून बघा, जेव्हा पहिल्यांदा एका नवीन घरात पाऊल ठेवलं, तेव्हा मनात सगळ्यात मोठी भीती कोणती होती? स्वतःची ओळख पुसली जाण्याची की नवीन माणसांशी जुळवून न घेता येण्याची? आणि या नवीन कौटुंबिक चौकटीत स्वतःला बसवताना अशी कोणती गोष्ट होती, एखादा छंद, एखादी सवय, जी जाणीवपूर्वक जपली गेली? आपल्यातला कोणता भाग आपण तसाच ठेवला? आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, मुलीने माहेरच्या सवयी उंबरठ्या बाहेरच सोडाव्यात, ही जी एक जुनी विचारसरणी आहे, याला सकारात्मक पद्धतीने कसा प्रतिसाद दिला गेला? स्वराच्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रवासाचा विचार करायला भाग पाडतो. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.